संस्कृतीची साक्ष देत आहे आपला जीव धाराशिव विजन 2030 या सुंदर लक्षवेधी। राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री सन्माननीय जयकुमारजी गोरे साहेब यांचा आत्मोद्बोधन। खरं तर मंडळी लोकविकासाची साधनं ज्यांच्या हाती असतात त्यांना भूतकाळाचं भान, वर्तमानाची जाण आणि भविष्याची दूरदृष्टी असते। यांच्या 50 वर्षांनी पावन झालेला हा महाराष्ट्रातला एक गौरवशाली जिल्हा उपस्थितांना विनंती करेल ही बदलण्याच्या निमित्ताने आपण रोजगार करण्याची जाण द्यायची आहे, कारण सुंदर सुरुवात आपल्या धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण। आपण पाहिलं असेल की सरपंचाला प्रशासक म्हणून आपण नेमलेला आहे, परंतु काही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये काही अडचण आली आणि काही कोर्टाने असा निर्णय दिला की प्रशासकीय बाबीचा खर्च सोडून कुठलीही बिलं काढण्याचा अधिकार सरपंचाला दिलेला नाही। तो अधिकार आम्ही बीडीओला देण्यासंदर्भातची विनंती कोर्टाला केलेली आहे आणि कोर्टात आमचं म्हणणं मांडलेलं आहे, तर लवकरच सुनावणी होईल आणि कोर्ट त्यावर निर्णय देईल। पण त्याहीपेक्षा लवकरात लवकर ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेणं याची ही प्रायोरिटी आमची आहे आणि आता लवकरच ग्रामपंचायतीच्या निवडणुका होतील आणि गावाच्या हक्काचा सरपंच गावाला मिळेल आणि गावाचं कामकाज चालू आहे। आता आपण सांगितलं की सर्व कुठेतरी निधी कपात होऊ शकते काही विभागांचे ग्रामविकास नाही, आपल्याला खूपच काळजी आहे, पण आपल्याला माझं सांगणं आहे की सरकारनं कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे। कर्जमाफी आता चालू झालेली आहे, 1 महिन्यात आपण सगळ्या शेतकरी बांधवांची कर्जमाफीचं आपण प्रत्यक्षात अंमलबजावणी करणार आहोत। त्यामुळं आपल्याला जो भीती आहे की कुठल्या खात्याला कट लागेल किंवा कुठल्या खात्याचं काम लागेल का, तर बिलकुल काळजी करू नका। सरकार सक्षम आहे, सरकार भक्कम आहे, सरकारची आर्थिक स्थितीच्या बाबतीत आपण जो विचारता अवश्य लाडक्या बहिणीच्या योजनेचा बोजा आहे, कर्जमाफीचा बोजा आहे, असलं तरी सुद्धा आज देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचं नेतृत्व करतात, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच हे निर्णय घेतले जातात। त्यामुळे राज्याच्या विकासाला पैसा कमी पडणार नाही। विकास खात्याच्या माध्यमातून आज जिल्हा परिषद धाराशिव आपला जीव धाराशिव विजन 2020चा संकल्प करून विकासाचे काम हातात घेतलेलं आहे। मला वाटतंय राज्यातली पहिली जिल्हा परिषद आहे की विजन घेऊन काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। मी अध्यक्षा अर्चनाताई आणि सगळे त्यांचे पदाधिकारी आणि आमचे CEO या सगळ्यांचं मनापासून कौतुक या निमित्तानं करेल आणि ग्रामविकास खातं 100% त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील आणि आवश्यक असणारा सगळा निधी उपलब्ध करेल। ग्रामविकास खात्याकडं आवश्यक तो निधी आहे। ग्रामविकास खातं हे राज्यातलं एक मजबूत खातं आहे, त्यामुळं गावखेड्याचा पायाभूत सुविधा उभ्या करण्यासाठी ग्रामविकास हा जो निर्णय आहे तो देवाभाऊन घेतला असं म्हणलं, परंतु यापूर्वीच पर्यावरणपूरक गाव हे आघाडीच्या काळात सुरू झाले आणि त्या योजना तेच आहेत। ग्राम समृद्ध गाव ह्या जी योजना आहे त्या सुरू केल्या कदाचित तो जी याद हा जी याद आपण वाचल्यानंतर मला माझी प्रतिक्रिया घ्या, मी नंतर बोलेल। तिचा राज्यस्तरावर आपण याची आवश्यकता आहे, नक्की आम्ही त्याच्यावर विचार करू
आणि राज्यस्तरावर या गोष्टी घेता येतील का याचं तपासून आम्ही नक्की त्याची अंमलबजावणी सर करू. दिल्लीतलं जे आंदोलन झालं दिल्लीतल्या आंदोलनानंतर काही राज्यात राज्यात धाराशिवमध्ये आहे. राज्यात बदल होणार असे काही संकेत किंवा चर्चा रंगल्या. खरंच वस्तुस्थिती तशी आहे का बदल होण्याची काही शक्यता आहे?